डी सी मशीन अँड ट्रान्सफॉर्मर या सब्जेक्टचा दुसरा टॉपिक आपण सुरुवात करत आहोत. टॉपिकचं टायटल काय आहे? डी सी मोटर. पहिला टॉपिक कोणता होता? डी सी जनरेटर. आणि दुसरा आता कोणता आहे? डी सी मोटर. मग डी सी मोटरमध्ये फक्त तुम्हाला 6 कन्सेप्ट बघायचे आहेत. ओके, डिटेल नाही घेतले आपण, फक्त त्याचे हेडलाईन घेतल्या. तर पहिलं डी सी मोटर म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं बॅक EMF, आर्मेचर रेजिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहेत डी सी मोटरच्या कन्सेप्टमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टॉर्क इक्वेशन. टॉर्क इक्वेशन, त्याचे रिलेशन्स, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यानंतर टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक, हे सगळं आपण कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघणार आहेत. बघा, टॉर्क आणि कॅरेक्टरिस्टिकमध्ये, डी सी मोटर कॅरेक्टरिस्टिकमध्ये स्पीड वर्सेस आर्मेचर करंट, स्पीड वर्सेस टॉर्क, टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट. तर अशा पद्धतीने आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचे. ओके, इथं टाईप्स ऑफ डी सी मोटरसुद्धा बघणार आहेत आपण, सिरीज, शंट, कंपाऊंड वगैरे वगैरे. तर त्याचे सगळ्यांचेच कॅरेक्टरिस्टिक आपण इथं बघणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्पीड कंट्रोल ऑफ डी सी मोटर. स्पीड कंट्रोलच्या 2-3 मेथड आहेत, जसं की स्टेटर व्होल्टेज कंट्रोल, रेओस्टॅटिक कंट्रोल, आणि तिसरी मेथड आहे फील्ड कंट्रोल, आर्मेचर कंट्रोल. अशा पद्धतीच्या मेथड्स आहेत. तर ते बघणार आहेत आपण वन बाय वन. त्याच्यानंतर टेस्टिंग ऑफ डी सी मोटर. टेस्टिंगमध्ये याच्यामध्ये तुम्हाला हॉपकिन्सन टेस्ट बघायच्यात, त्याच्यानंतर काही रूटिंग टेस्ट बघायच्या, काही टाईप टेस्ट वगैरे बघायच्यात, टेस्ट करून बघायच्यात मोटर. ओके, त्याच्यानंतर याचे काही न्यूमरिकल आहेत. त्याच्यानंतर BLDC, ब्रशलेस डी सी मोटर. इथं तुम्हाला ॲडिशनल एक कन्सेप्ट येईल बघा, स्टार्टर. तर ते सुद्धा आपण बघणार आहेत. स्टार्टर म्हणजे काय, कोणकोणत्या टाईपचे 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर, 4 पॉईंट स्टार्टर, हे सुद्धा आपण बघणार आहेत. पण तुमच्या सिलेबसला मेन हेडिंग किती आहेत? 6 पॉईंट आहेत. डी सी मोटर, टॉर्क, त्याच्यानंतर डी सी मोटर कॅरेक्टरिस्टिक, स्पीड कंट्रोल, टेस्टिंग, स्टार्टर्स आणि ब्रशलेस डी सी मोटर. अशा पद्धतीचे 5-6 कन्सेप्ट आहेत, आपण ते बघणार आहेत वन बाय वन. ओके, सो दिस इज अ सिलेबस. बघा, दिस इज अ सेकंड लार्जेस्ट टॉपिक इन द सब्जेक्टमधला सेकंड लार्जेस्ट टॉपिक आहे. सगळ्यात लार्ज कोणता आहे? सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हा सगळ्यात लार्ज आहे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरला हा टॉपिक आहे कोणता? डी सी मोटर. ओके, हा पण मोठा आहे. म्हणजे सेकंड थर्ड जर टॉपिक व्यवस्थित केले तर तुमचा स्कोर होऊन जातो. ओके, आणि परत येतात 2 टाईपचे न्यूमरिकल विचारतात इथं, तर ते आपण घेणार आहोत. ओके, एक स्पीड कंट्रोलचा आणि एक लॉसेसवरचा. सो डोंट वरी, वी विल कवर ईच अँड एव्हरी पार्ट. सो बघा, डी सी मोटर. डी सी मोटर म्हणजे काय रे? बघा, मशीनचे 2 प्रकार पडतात, एक जनरेटर आणि एक मोटर. जनरेटर काय करतं? इट कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि मोटर इट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल. आता इथं प्लस मायनस डी सी सप्लाय आपण दिला मोटरला. मोटर काय करेल? इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करेल. इट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. तर अशा पद्धतीची सिस्टीम आहे. येतं लक्षात? बघा, इट ॲक्सेप्ट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ डी सी अँड कन्वर्ट इंटू मेकॅनिकल एनर्जी ॲट इट्स आउटपुट. म्हणजे शापला आपण त्याचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतो. याला जर तुम्ही पंपिंग सेट वगैरे लावला तर तरी काय करेल? पाणी वर फेकण्याचं काम करेल. ग्राइंडिंग सेट लावला तर ग्राइंडिंगचं काम करेल. त्याच्यानंतर क्रशर लावलं तर क्रशिंगचं काम करेल. तर डिपेंड करते. याला बेल्ट ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, थ्रेड ड्राईव्ह असे ड्राईव्ह लावले तर ते पुढचं ॲक्शन करेल. पण हे काय करतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं. आता बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ डी सी मोटर इज सेम ॲज दॅट ऑफ डी सी जनरेटर. तर हे तुम्ही बघितलं डी सी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन तसंच आहे, फक्त फरक काय आहे? द मेन डिफरन्स इज दॅट डी सी सप्लाय इज गिवन टू बोथ वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग, दोन्ही वाइंडिंगला आपण सप्लाय देतो. आणि डायरेक्शन कॅन बी रिव्हर्स बाय चेंजिंग एनी वन वाइंडिंग. म्हणजे एक तर फील्ड वाइंडिंगचं टर्मिनल चेंज करा तरी मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स होतं, किंवा आर्मेचर वाइंडिंगचं टर्मिनल चेंज करा तरी मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स होतं. तर अशा पद्धतीचे कन्सेप्ट याचे प्रॅक्टिकल घेतलेत आपण. ओके, यूट्यूब चॅनल आपल्या टाकलेले आहेत फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगचं रिव्हर्स ऑफ रोटेशन.
आपण हे सुद्धा टाकलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ DC जनरेटर, DC मोटर आणि DC जनरेटरचं कन्स्ट्रक्शनल पार्ट आणि फंक्शन, हे पण यूट्यूबला टाकलं आहे. आणि हे सुद्धा टाकलं रिव्हर्सन ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपलसुद्धा टाकला आहे. तर हे तिन्ही चारही गोष्टी यूट्यूबला टाकल्या आहेत. प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा टाकलेलं आहे, तर तुम्ही बघून घ्या. चला, आता कन्स्ट्रक्शन सेम आहे जनरेटरचं, पण जर परीक्षेला विचारलं तर असं नाही लिहू शकत तुम्ही इट इज सेम ॲज दॅट ऑफ जनरेटर, एवढं नाही लिहू शकत, तुम्हाला ते काढावंच लागेल. ओके, तर मग ही डायग्राम आहे, ही डायग्राम आहे, आणि ही डायग्राम तुम्हाला काय करायची, एक्सप्लेन करायची 4 मार्काला. तर मग अगेन इट कन्सिस्ट ऑफ स्टेटर अँड रोटर पार्ट. स्टेटर इज अ स्टेशनरी पार्ट अँड रोटर इज अ rotating part. Stator consists of base for mounting purpose, handle for hanging purpose, terminal box for wire connection. Frame has 3 function. It provide part to the flux, low reluctance part to the flux. It provide mechanical protection and it protect the external agent. It is made up of cast iron for low reluctance. त्याच्यानंतर हे काय आहे, पोल कोर. It is used to wind the winding. त्याच्यानंतर पोल शूज, इट प्रोव्हाइड मॅक्सिमम एरिया. पोल शू काय मॅक्सिमम एरिया प्रोव्हाइड करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर देर इज एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. त्याच्यानंतर देर आर नंबर ऑफ स्लॉट ऑन इट्स आउटर पेरिफेरी अँड इच स्लॉट कन्सिस्ट ऑफ स्मॉल कॉपर कंडक्टर. दे आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर. आणि इथं हे काय आहे, कम्युटेटर आहे. कम्युटेटर काय करतं आहे, इट ॲक्ट ॲज अ मेकॅनिकल रेक्टिफायर इन DC जनरेटर. आणि इथं इन्व्हर्जनचं काम करेल. कशामध्ये, मोटरिंगमध्ये. हा थोडा फरक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कार्बन ब्रशेस करंट कलेक्शनचं काम करतात DC जनरेटरमध्ये. मोटरमध्ये त्याला पण सप्लाय असतो, दोन्हीकडून सप्लाय राहतो त्याला. मोटरमध्ये काय इथं सप्लाय आणि इथं सप्लाय. जनरेटरमध्ये इथं सप्लाय देतो आपण, फील्ड तयार होती, फ्लक्स कट होत्यात, EMF तयार होऊन मोटर फिरते. सॉरी, जनरेटर प्राईम मूवरमुळं इलेक्ट्रिसिटी तयार करतं, पण मोटरमध्ये तसं होतं का, नाही. तर हे काय आहे, आर्मेचर. नंबर ऑफ स्लॉट ऑन आउटर पेरिफेरी आणि स्लॉट कन्सिस्ट ऑफ स्मॉल कॉपर कंडक्टर. दे आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर अँड दे आर कनेक्टेड इन लॅप वाइंडिंग ऑर वेव्ह वाइंडिंग ॲज पर कन्स्ट्रक्शन. ते हे कम्युटेटर आहे, मेकॅनिकल रेक्टिफायर आहे, इथं इन्व्हर्टर म्हणून काम करतं आहे. त्याच्यानंतर हा शाफ्ट आहे. त्याच्यानंतर हे कार्बन ब्रशेस आहे. आता कार्बन ब्रशेस तिथं काय करत होते, DC जनरेटरमध्ये करंट कलेक्शनचं काम करत होतं. इथं काय करत आहे, सप्लाय म्हणून काम करतात. इथं दोन्हीला सप्लाय देतो आपण, फील्ड वाइंडिंगला सप्लाय देतो ना आर्मेचर वाइंडिंगला सप्लाय देतो. होतं काय, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. बघा 3D मध्ये इमॅजिन करा. हे काय 3D मध्ये, हे पोल असे पोल आहेत 4, मधात एअर गॅप दिसतोय. हे काय मधलं कम्युटेटर सेगमेंट आहे. त्या कम्युटेटरला अशा पद्धतीची वाइंडिंग आहे. इमॅजिन करा थोडं, अशा पद्धतीची वाइंडिंग आहे. आता फ्लक्स चालल्यात इकडून तिकडं, फ्लक्स अशा चालल्यात N to S, फ्लक्स अशा चालले N to S. करंट असा फ्लो व्हायला लागला, मग फ्लक्स आणि करंट जर म्युच्युअली परपेंडिक्युलर आले तर काय तयार होईल रे, टॉर्क तयार होईल. फ्लक्स आणि करंट जर म्युच्युअली परपेंडिक्युलर आले तर काय तयार होईल, टॉर्क तयार होईल. फ्लक्स आणि करंट जर म्युच्युअली परपेंडिक्युलर आले तर टॉर्क तयार होईल आणि मोटर फिरायला लागेल. आणि जर रोटेशन आणि फ्लक्स जर म्युच्युअली परपेंडिक्युलर आले तर फ्लक्स कट झाल्यामुळे EMF तयार होईल. आणि EMF तयार झालेले EMF आपण कशाने दाखवतो, फ्लेमिंग्स राईट हँडने दाखवतो, लेफ्ट हँडनी रोटेशन दाखवतो. बघा, सप्लाय दिला, फ्लक्स तयार झाला, म्हणजे NS पोल तयार झाले. DCला इकडून बी सप्लाय दिला, या सप्लायमुळे याच्यातून करंट फ्लो झाला. बघा, या सप्लायमुळे काय झालं, पोल तयार झाले. या सप्लायमुळे काय झालं, पोल तयार झाले. या सप्लायमुळे काय झालं, करंट फ्लो झाला. करंट आणि फ्लक्स जर म्युच्युअली परपेंडिक्युलर आलं तर मोटर फिरणार, संपला विषय. हाऊ मोटर स्टार्ट, इन दिस वे मोटर स्टार्ट. गॉट इट. स्टेटरला सप्लाय दिला, फील्ड तयार झाल्या. रोटरला सप्लाय दिला, करंट फ्लो झाला. करंट आणि
फ्लक्स म्युच्युअली परपेंडिक्युलर आलं तर अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल टॉर्क तयार झाली, मोटर फिरली, खतम, एवढाच प्रिन्सिपल. आलं लक्षात. DC जनरेटरमध्ये तसं नव्हतं. DC जनरेटरमध्ये काय होतं, सप्लाय दिला कुठं, स्टेटरला. रोटरला सप्लाय दिला का, नाही. रोटरला प्राईम मोर लावलं आणि रोटर ते फिरवलं. मग आता फिरल्यामुळे फ्लक्स कट झाले आणि EMF तयार झाला आणि ते आपण कार्बन ब्रशेस थ्रू तो EMF घेतला आणि आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी तयार झाली. ती तयार झालेली इलेक्ट्रिसिटी AC होती, त्याला DCमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय वापरलं, कम्युटेटर वापरलं. आता इथं बघा, इथं सप्लाय दिला आहे कशाला, रोटरला. सप्लाय कोणता आहे, DC आहे. आणि DC सप्लाय EMF हे तयार करेल का, फ्लेमिंग्स लेफ्ट हँडला तुम्हाला अल्टरनेटिंग सप्लाय लागेल. मग त्याचं सप्लायचं कन्व्हर्जन याच्यामध्ये परत ACमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करणार, हे कम्युटेटर सेगमेंट करणार. आणि असं केल्याच्या नंतरच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने काय होईल, टॉर्क तयार होईल आणि मोटर रोटेट होईल. अशा पद्धतीचं कन्सेप्ट समजलं. सो बघा, इट वर्क ऑन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इट वर्क ऑन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड डायरेक्शन इज गिवन बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. राईट हँड फॉर जनरेटर आणि लेफ्ट हँड फॉर मोटर. लक्षातच ठेवायचं. खाता हात धुता हात, बिलकुल लक्षात ठेवायचं. खाता हात धुता हात. खाता हात चांगलं काम करतोय जनरेशन, धुता हात इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतोय, वापरतोय. ओके, लेफ्ट हँड. तर लक्षात ठेवण्यासाठी सोपं. समजलं. तर आता आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे. राईट डाऊन. बघा, कन्सेप्ट ऑफ बॅक EMF बघतोय आपण. बॅक EMF म्हणजे काय, वेन द आर्मेचर करंट, बघा, वेन द आर्मेचर वाइंडिंग ऑफ अ DC मोटर स्टार्ट रोटेटिंग. आर्मेचर वाइंडिंग रोटेट व्हायला सुरुवात झाली, मग काय होईल, ती स्वतः काय करेल, EMF इंड्यूस करेल. बघा, वेन द आर्मेचर वाइंडिंग ऑफ अ DC मोटर स्टार्ट रोटेटिंग इन द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस बाय फील्ड वाइंडिंग, इट कट द लाईन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आणि तुम्हाला माहिती आहे, व्हेनेवर फ्लक्स कट बाय कंडक्टर चेंज, EMF इज इंड्यूस इन इट. DC मोटरमध्ये आपण आर्मेचरला काय दिलं आहे, करंट दिला आहे. आर्मेचरला करंट दिला तर आर्मेचरमधून म्हणजे सप्लाय दिला तर करंट फ्लो होणार आहे आर्मेचर वाइंडिंगमधून. पण आपण फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिल्यामुळं काय झालं, फील्ड वाइंडिंगच्या ज्या फ्लक्स आहेत त्या DC मोटरमधल्या आर्मेचर वाइंडिंग काय करतील, लिंक करतील आणि त्याच्यामध्ये EMF तयार होईल. थोडक्यात काय, सप्लाय आपण दोन्ही वाइंडिंगला दिला, फील्ड वाइंडिंगला आणि आर्मेचर वाइंडिंगला. पण स्टेटर वाइंडिंगला सप्लाय दिल्यामुळं आर्मेचरमध्ये काय होणार आहे, आर्मेचरमध्ये काय होणार आहे, काय होणार आहे, EMF इंड्यूस होईल का नाही. त्या EMF इंड्यूसला आपण काय म्हणतो, बॅक EMF म्हणतो. का बरं बॅक EMF म्हणतो, कारण तो काय करतो, मेन सप्लायलाच अपोज करतो, म्हणून त्याला बॅक EMF म्हणतात. बघा, हेन्स अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन देर विल बी अन इंड्यूस EMF इन आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचरमध्ये काय तयार होईल, EMF. पण ॲज पर लेन्झ लॉ दिस इंड्यूस EMF ॲक्ट इन अपोजिट डायरेक्शन टू द आर्मेचर सप्लाय. आर्मेचरला जो सप्लाय होता त्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये तयार होणारी इंड्यूस EMF असेल, म्हणून आपण याला काय म्हणतो, बॅक EMF म्हणतो. म्हणून आपण याला काय म्हणतो, बॅक EMF. हेन्स इट इज नोन ॲज बॅक EMF अँड इट इज गिवन बाय EB. ओके, द बॅक EMF दस गेट प्रोड्यूस ड्यू टू जनरेशन ॲक्शन, हेन्स इट इज डिस्कस अर्लियर अँड मॅथेमॅटिकली. म्हणजे बॅक EMF जो आपण EMF इंड्यूस जनरेटरमध्ये बघितला त्याच पद्धतीचा EMF असल्यामुळं त्याची व्हॅल्यू पण तीच आहे. ओके, EB इज इक्वल्स टू P5 ZN डिवायडेड बाय 60. आठवतं आहे जनरेटरमध्ये आपण घेतलं होतं, सेम व्हॅल्यू कशाची असेल, बॅक EMFची असेल. इथपर्यंत आले. आता बघा तो ॲक्च्युली कसा काम करतो ते बघू आपण. आता बघा, बॅक EMF EB इज इक्वल्स टू P5 ZN डिवायडेड बाय 60 आहे. सप्लाय दिला, कशाला दिला सप्लाय, आर्मेचरला. सप्लाय दिला कशाला, आर्मेचरला. ही वाइंडिंग A A1
A1 A2 ही काय आहे, आर्मेचर वाइंडिंग आहे. काय आहे, आर्मेचर वाइंडिंग. हे असं आर्मेचर दाखवतात पहा. पुढं तुम्हाला याचा सिम्बॉल जर काढायचा असेल तर या पद्धतीने काढावं लागेल. आता याचं जर इक्वालंट सर्किट काढलं तर इथं काय येईल रे, करंट फ्लो होणार आहे. कोणता करंट, आर्मेचर. सप्लाय दिला, व्होल्टेज दिला आहे कशाला, आर्मेचरला, कार्बन ब्रशेस थ्रू. मग आता करंट फ्लो झाला, कोणता करंट, आर्मेचर. आर्मेचरच्या ज्या टर्न्स वाइंडिंग आहेत ना त्याच्यातून अशा पद्धतीने करंट फ्लो सर्क्युलेट झाला, तो आर्मेचर करंट. आता इथं तयार होणारा EMF आपण कशाने दाखवला, EBने दाखवला. हा प्लस मायनस EB किती असेल, P∅Zn डिवायडेड बाय 60A असेल. किती असेल, P∅Zn डिवायडेड बाय 60A असेल. आणि हे काय आहे, आर्मेचर रेजिस्टन्स आहे, वाइंडिंगचं रेजिस्टन्स. तर हे इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ आर्मेचर, इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ आर्मेचर वाइंडिंग. तर बघा, द बॅक EMF इज प्रोपोर्शनल टू, बघा P काय रे, नंबर ऑफ पोल. हे फिक्स असते, एकदा मॅन्युफॅक्चररनी मोटरची साईड डिसाईड केली तर हे फिक्स असते. त्याच्यानंतर फ्लक्स कशावर डिसाईड होतं आहे की फील्ड वाइंडिंगला किती सप्लाय त्याच्यावर डिसाईड होतं आहे. त्याच्यानंतर झेड म्हणजे काय, नंबर ऑफ कंडक्टर, किती कंडक्टर आहे स्लॉटमध्ये, हे पण एकदा मॅन्युफॅक्चरने डिसाईड केलं, संपलं. स्पीड काय, रोटरची स्पीड. तर बॅक EMF कशाच्या प्रपोर्शनमध्ये आहे, स्पीडच्या. आणि नंबर ऑफ पॅरलर पाथ, पण नंबर ऑफ पॅरलर पाथ बी फिक्स आहे. लॅप वाइंडिंग असेल तर किती, नंबर ऑफ P एवढं. आणि जर वेव्ह वाइंडिंग असेल तर 2 असते. मग बॅक EMF अपोज द सप्लाय व्होल्टेज अँड लिमिट द आर्मेचर करंट. तर तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे तुम्हाला, V इज इक्वल्स टू EB प्लस IRA असतं, लक्षात घ्या. V इज इक्वल्स टू EB प्लस IRA असतं. मग याच्यावरून V मायनस EB इज इक्वल्स टू IRA आणि IA इज इक्वल्स टू V मायनस EB डिवायडेड बाय RA. याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज इक्वेशन ऑफ मोटर म्हणतो. याला काय म्हणतो, व्होल्टेज इक्वेशन ऑफ मोटर. V म्हणजे काय, व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज, की हे इनपुट केलेलं आपण. EB म्हणजे काय, बॅक EMF. IA म्हणजे काय, आर्मेचरचा करंट. हा आर्मेचरचा करंट जो फ्लो होतोय तो आर्मेचरचा करंट. RA म्हणजे काय, आर्मेचरचं रेजिस्टन्स. मग IA इज इक्वल्स टू V मायनस EB डिवायडेड बाय RA. आता हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतोय, आर्मेचर करंट इंडिकेट करतोय. बॅक EMF प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू कंट्रोल द आर्मेचर. बघा, बॅक EMF अपोज द मेन सप्लाय व्होल्टेजला अपोज करतो आणि काय करतोय, आर्मेचर करंटला लिमिट करतोय सेफ व्हॅल्यूपर्यंत. तर IA इज इक्वल्स टू V मायनस EB डिवायडेड बाय RA. आता EB जर समजा मोठा असेल तर काय होईल, EB जर मोठा असेल तर काय होईल, न्यूमरेटर छोटं होईल. याची व्हॅल्यू जर मोठी असेल तर न्यूमरेटर छोटं होईल. आणि न्यूमरेटर जर छोटं झालं तर करंटची रेटिंग कमी होईल. म्हणजे करंटला कमी करणं कोणाच्या हातात आहे, बॅक EMFच्या. करंटला कमी करणं कोणाच्या हातात आहे, बॅक EMF. मग इट लिमिट द आर्मेचर करंट टू सेफ व्हॅल्यू. स्टार्टिंगला बॅक EMF किती असतो, 0. सो स्टार्टिंगला मोटर स्टार्टच नाही झाली ना, तर बॅक EMF किती, 0. स्टार्टिंगला जर बॅक EMF 0 असेल तर मोटरला 15 ते 20 पट जास्त करंट येतो. किती येतो, 15 ते 20 पट जास्त करंट येतो. ना असा जास्त करंट मोटरला जाळू शकतो, असा जास्तीचा करंट मोटरला जाळू शकतो. असं होऊ नये म्हणून आपण काय वापरतो, स्टार्टर वापरतो. तर नीड ऑफ स्टार्टर समजलं. वाय स्टार्टर इज रिक्वायर्ड, बिकॉज बॅक EMF इज 0 ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग. त्याला स्टँड स्टील कंडिशन म्हणतो. स्टँड स्टील म्हणजे स्टार्टिंग कंडिशन. सो ॲट स्टँड स्टील बॅक EMF इज 0. सो ॲज बॅक EMF इज 0, व्हेरी लार्ज करंट इज फ्लोईंग थ्रू मोटर अँड इट मे बर्न आउट द मोटर. स्टार्टिंगला बॅक EMF किती असतो, 0 असतो आणि खूप जास्त करंट मोटरमधून फ्लो होऊ शकतो. असा जास्तीचा करंट काय करेल, मोटरला जाळून टाकू शकतो. म्हणून मोटर जळू नये म्हणून आपण स्टार्टर वापरतो.
कोणकोणते स्टार्टर आहेत? 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर आहे. ओके, हे 3 पॉईंट, 2 पॉईंट, 4 पॉईंट स्टार्टरचे व्हिडिओज टाकलेत मी प्रॅक्टिकलचे, DC मशीनचे, बघून घ्या. ओके, जवळपास प्रॅक्टिकलचे 10-12 व्हिडिओ टाकलेत मी, बाकी हळूहळू टाकेल. सो ॲट स्टार्टिंग बॅक EMF इज 0, सो इट मे बर्न आउट द मोटर. बघा DC मोटर सेल्फ स्टार्टेड आहेत, समजून घ्या. DC मोटर सेल्फ स्टार्टेड आहेत, सिंगल पेज इंडक्शन मोटर सारख्या नाही आहेत त्या. सप्लाय दिला ते मोटर स्टार्ट होणार आहे, पण स्टार्टर कशासाठी लागतं आहे? स्टार्ट करण्यासाठी नाही लागत, करंट कमी करण्यासाठी, नाही तर मोटर जळलं म्हणून. तर हे समजलं. तर बॅक EMF प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू कंट्रोल द आर्मेचर. द बॅक EMF विल ॲटोमॅटिकली ॲडजस्ट द व्हॅल्यू ऑफ आर्मेचर करंट. तर बघा, जसे मोटर सुरू झाली की काय होईल? हळूहळू बॅक EMF वाढत जाईल. जसा बॅक EMF वाढत जाईल काय होईल? करंट कमी कमी होत जाईल. करंट कमी कमी होत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, बटन टाकलं की एकदम रॅपिडली करंट वाढला होता आणि तो स्टार्टिंग करंट होता. एकदा का स्टार्टर पुढे गेलं की मोटरचा करंट कमी झाला होता आणि मग मोटर एकदा स्मूथ वर्क करायला लागली की मोटरचा करंट रेटेड होता. तर हे खूप महत्त्वाचं काम कोणाचं आहे? बॅक EMFचं आहे. म्हणून बॅक EMF इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ DC मोटर टू सिलेक्ट द स्टार्टर. ओके, अँड ॲडजस्ट द आर्मेचर करंट. ठीक आहे, समजलं? सो राईट डाऊन दिस.